नमस्ते, मी डॉक्टर सतीश पत्की, कोल्हापूरमध्ये 1987 पासून स्त्रीरोग प्रसूती तज्ञ आणि IVF स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत। त्याचं नाव आहे एम्ब्रियो रिडक्शन। तर एम्ब्रियो रिडक्शन ही प्रक्रिया म्हणजे काय? तर काही वेळेला नैसर्गिक गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा सुद्धा आणि बऱ्याच वेळेला IVF तंत्रज्ञानाने जेव्हा प्रेग्नन्सी होते त्यावेळेला गर्भांची संख्या जी असते ती एकापेक्षा जास्त असते आणि त्याला म्हणतात मल्टीफिटल प्रेग्नन्सी। मल्टीफिटल प्रेग्नन्सी म्हणजे कधी-कधी ट्विन्स असतात, कधी-कधी ट्रिपलेट्स असतात, कधी-कधी क्वाड्रुप्लेट्स सुद्धा असतात। बऱ्याच वेळा IVF मध्ये गर्भ ट्रान्सफर जेव्हा आम्ही करतो ते काही कठीण परिस्थितीमध्ये 2 किंवा काही वेळेला 3 सुद्धा गर्भ ट्रान्सफर केले जातात, बऱ्याच वेळा 2 केले जातात। तर अशा वेळेला जेव्हा सक्सेसफुल प्रेग्नन्सी होते त्यावेळेला ट्विन किंवा ट्रिपलेट असायची शक्यता असते। आता ट्विन किंवा ट्रिपलेट असत त्या गर्भधारणा असताना त्यावेळेला पुढे काही धोके निर्माण होऊ शकतात, विशेषतः ट्रिपलेटमध्ये धोके म्हणजे कोणते? ती गरोदरपणामध्ये ब्लड प्रेशर वाढणं, गरोदरपणामध्ये ॲबॉर्शन व्हायचा प्रसंग, काही वेळेला बाळांची वाढ कमी होणं, काही वेळेला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे कमी वजनाची बालकं जन्माला येणं, त्यांना लागणारा NICU म्हणजे नंतर त्यांना जन्मानंतर इन्क्युबेटरची गरज किंवा पुढे सुद्धा आयुष्यामध्ये 2 मुलं किंवा 3 मुलांचं संगोपन हे फॅमिलीवर पण एक बर्डन आहे। एका वेळेला लहान लहान मुलं सांभाळ करायचा त्यांची किंवा त्यांची काळजी घ्यायची, खर्च आर्थिकदृष्ट्या सुद्धा, आणि त्यामुळं ही मुलं जन्माला येताना 3 यायच्या ऐवजी 2 जर आली किंवा 2 यायच्या वेळेला 1च जर आलं तर ते सगळ्या दृष्टीने, वैद्यकीय दृष्टीने सुद्धा, पेशंटच्या दृष्टीने सुद्धा आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा चांगलं असल्यामुळं त्या गर्भांची संख्या कमी करायची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात एम्ब्रियो रिडक्शन। आता ॲक्च्युली एम्ब्रियो रिडक्शन ट्विन टू सिंगल सुद्धा कधी आम्ही करायला सांगतो। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पेशंटची पहिलं 2 सिझेरियन आहेत किंवा गर्भाशयावर कोणतं तरी ऑपरेशन झालं आहे किंवा पेशंटला मुळातच डायबिटीस आहे, मुळातच ब्लड प्रेशर आहे, तर ह्या पेशंटमध्ये ट्विन प्रेग्नन्सी झाली तर आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढणार, म्हणून त्यांच्यामध्ये सिंगलटन प्रेग्नन्सी, एकच बाळ जन्माला येणं आवश्यक आहे। तर ही प्रक्रिया करतात कधी? तर ही प्रक्रिया साधारणपणे 3 महिन्याच्या कालावधी म्हणजे 12 ते 13 आठवड्याला करतात आणि त्यावेळेला सोनोग्राफी गायडेड ती प्रक्रिया असते। त्याच्यामध्ये सोनोग्राफीवर बघत त्यातल्या त्यात ज्या बाळाचा ग्रोथ किंवा बाळाची वाढ थोडीशी कमी आहे त्याच्यामध्ये काही प्रसंगी 2 गर्भ आहेत आणि त्या गर्भामध्ये एकात दोष आहे, एकात व्यंग आहे, तरी देखील एम्ब्रियो रिडक्शन केलं जातं। तर त्याच्यामध्ये सोनोग्राफीवर बघून त्या गर्भामध्ये एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन केसॉल नावाचं देतात आणि त्यामुळं त्याची ग्रोथ ही अरेस्ट होते आणि जे उरलेलं जे आपल्याला जे पाहिजे ते मूल चांगल्या वाढीचं आहे ते पुढं वाढीला लागू शकतं आणि फायनली डिलिव्हरीच्या वेळेला आपल्याला एकच किंवा ट्रिपलेटचं ट्विन केलं असेल तर 2च बाळं जन्माला येतात। त्याच्यामुळं सगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स कमी होतात। आता ही जी प्रोसिजर आहे एम्ब्रियो रिडक्शनची, ह्या प्रोसिजरमध्ये काही धोके पण आहेत। म्हणजे साधारणपणे एक 4 ते 5% पेशंटमध्ये हे गर्भ जे असतात आतमध्ये हे काय असे शेजारी 2 मांडलेल्या वस्तूंसारखे नाही आहेत, हे 3 डायमेन्शनल, काही पुढं काही मागं असं असल्यामुळे ही जेव्हा रिडक्शनची प्रक्रिया आपण करतो तर काही प्रसंगी ते केल्यानंतर पुढच्या एक 4-5 दिवसात सर्वच प्रेग्नन्सीचा लॉस व्हायची भीती असते आणि ती टाळावं म्हणून त्याच्या आधीपासून काही औषधं पेशंटला सुरू केली जातात। प्रोसिजर करताना काही स्वतंत्र प्रकारच्या काळजी घेतली जाते म्हणजे जेणेकरून ह्या प्रोसिजरची कॉम्प्लिकेशन होऊ नयेत आणि जवळजवळ 95% केसेसमध्ये रिडक्शन केल्यानंतर सुखरूपपणाने गरोदरपण पुढे जाऊन आपल्याला जी संख्या बाळांची पाहिजे 1 किंवा 2 त्या पद्धतीनं त्या पेशंटची प्रसूती होऊ शकते। ॲक्च्युली आमच्या हॉस्पिटलमध्ये एम्ब्रियो रिडक्शनची प्रक्रिया आम्ही सुरुवातीला केली होती 1998 साली। त्यावेळेला IVF मध्ये एका पेशंटला ट्रिपलेट झालं होतं आणि त्याचं रिडक्शन करून आम्ही ट्विन केलं होतं आणि त्या पेशंटला नंतर 2 मुलांचा लाभ झाला। तर अशा प्रकारे ही रिडक्शनची प्रक्रिया ही आता जसजसं IVF ट्रीटमेंट उपचार प्रणाली वाढायला लागली आहे त्याप्रमाणे हे एम्ब्रियो रिडक्शनचंही प्रमाण वाढत चाललं आहे आणि शेवटी ह्या सगळ्याचा उद्देश आहे की हेल्दी मदर आणि हेल्दी बेबी। धन्यवाद।